गुड मॉर्निंग गाईज. आणि काल लक्ष्मीपूजन होतं आणि आज आम्ही जातोय कुठे, शिवनमलाईच्या टेम्पलमध्ये. तर आता बघू, सगळे आहे आणि हिने साडी घातली, मी शॉर्ट कुर्ती, हिने कुर्ती. आणि बघू आता तिथे जाऊन मी शूट करेन, थोडं तिकडले ग्लिम्स देईन. बोल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि सगळे आहेत तर बघूया काय काय होत आहे तिथे जाऊन. तुम्हाला बॅक कॅमेरा करून दादाला आणि काकांना दाखवते. नमस्ते. अजून पुढे आणि काय आज सकाळीच जरा उशिरा उठलो आम्ही आणि आता शिवमलाईला चाललोय. इथून जवळजवळ एक अचानक हे बनला प्लॅन, रात्रीच बनला ते. इथून जवळजवळ 40 किलोमीटर दूर आहे. सो मंदिर खूप पुराणं मंदिर आहे, शंकराचं मंदिर. ते आम्ही तिकडे मंदिरात चाललो. मुरुगन टेम्पल आहे. तिला ती सांगणार, माहिती ती देणार आहे टेम्पलची. सांग. शिवनमलाई शिवनमलाई म्हणतात, पण ते आहे मुरुगन टेम्पल. म्हणजे मम्मी मुरुगन म्हणजे कार्तिकेयांचे टेम्पल आहे. सो ते खूप जुनं टेम्पल आहे, आधीचं स्टार्टिंग पासून आहे, खूप वर्षपूर्ण आहे. तुम्ही बघा, मस्त तिकडे प्रेझेन्स एकदम छान आहे. तिकडे पाठीमागून बॅकग्राऊंड म्युझिक येतात आहे. नीता मावशी बॅकग्राऊंड म्युझिक देते तिथून. काल पण तेच करत होती आणि आज पण तेच. सो बघूया पुढे जाऊन काय होणार, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहीन. तर आम्ही ते मंदिरात जाताना हे पूर्ण ग्रीनरी होतं आणि तिकडलं वेदर पण खूप चांगलं होतं आणि आम्ही जाताना खूप मजा केली. विंडोज आणि ओपन करून फ्रेश एअर आणि सगळं घेत होतो आणि जाताना पण खूप हे आहे एंट्रन्स गेट आहे. इथून आम्हाला अजून 2.5 किलोमीटर वर हिल एरिया असं सांगू शकत नाही, पण हे बघा तिकडे आम्ही जाणार आहोत. हे बघा इथे, तिकडे वर जाणार, समथिंग लाईक डोंगरावर आहे. अजून 2.5 किलोमीटर आहे. आम्ही दाखवू पुढे. आमचं गणबा मंदिरचं दर्शन झालं आणि मंदिरमध्ये मंदिर आहे आणि मंदिरमध्ये शूट करायला नाही भेटले. तर आता इकडून बाहेरसून व्ह्यू हा खूप आहे. दादा ते फोनवर बोलतोय. आणि आम्ही फर्स्ट टाइम आलेलो तेव्हा इट वॉज लाईक खूप हवा आणि तेव्हा मी तर शूट नाही करायची आणि मी आता शूट करायला लागले. तर तेव्हाचा खूप हवा पूर्ण हवा यायची अशी. आणि आता यावेळी पाऊस आहे म्हणून चांगलं आहे, पण ओलं जेवढं व्हायला होतंय म्हणून बघूया आता पुढे काय होतंय. सगळे इथे झालं आता दर्शन सगळ्यांना. दादा कसं वाटलं मंदिर? आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. कसं वाटलं? एकदम मस्त होतं, प्रसन्न वाटलं. फर्स्ट टाइम दादा आला. आता बोल ना, बोल लवकर. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आम्ही कसले क्लिप्स काढायला हा, भेटले नाही. फक्त एक फोटोज काढले. ते फोटोज व्हिडिओच्या नंतर टाकू. अभिषेकम्स होते म्हणून खूप पूजा होती, प्रसाद होते, सगळं होतं. आणि ते व्ह्यू तुम्ही बघू शकतात, मस्त. तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. आणि आम्हाला प्रसाद खायचा होता जो इकडला, म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही खाल्लेला ना, तर तेव्हा चांगला होता इकडला. पण यावी नाही होता ना. यावी हे काय होतं नीताशी? अभिषेक होता. यावी अभिषेक होता म्हणून प्रसाद खायला नाही भेटला. पण इकडला तुम्ही तो इमली राईस खाणार तर लाईक मस्त होता. काका तुम्हाला कसं वाटलं दर्शन करून? मराठी खूप छान, खूप सुंदर, मन प्रसन्न झालं. पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. पण आता आम्ही असं प्लॅनिंग केलं की एव्हरी संडे, अदरवाईज वीकली 1 टाइम इथे येऊ आम्ही.
बघू. हे तर अजून काकाचा फक्त प्लॅन आहे, आमचा नाही अजून. प्लॅन आहे आम्हाला सांगितलं नाही अजून, हे आता एवढं मन समजलंय. प्रसन्न होतं आणि रिफ्रेश होतं, कल्पनाच नाही करू शकत. सगळं विसरायला होतं आणि खूप छान वाटतं. तेवढ्या त्या मंदिराच्या आवाराच्या आसपास गेल्यानंतर ना ते सगळं कम्प्लिटली सगळं चेंजेस होतं. तो प्रत्येक जणाने हा अनुभव घ्यायला पाहिजे आणि गरज आहे सध्या लोकांना ती. आणि कारण भरपूर स्ट्रेसमध्ये असतात. रात्रीचे लवकर झोपत नाही, रात्रीचे 1-1 वाजता झोपणार, सकाळी 11-11 वाजेपर्यंत झोपून राहणार. त्यांच्यासाठी हे नाही. खूप आहे. हे खूप महत्वाचं आहे. मोस्टली आमची सिया आहे, चैतू आहे, दररोज मी सुटते लवकर. जण आहे. सगळ्या लवकर उठतो आम्ही. तुला हे फोन नीट पकड. असं ह्यांना उठवावं लागतं आम्हाला सकाळी लवकर. काका सकाळी गाणी लावतात आमच्यासाठी उठण्यासाठी. चलो ओके, बाय बाय. बघूया आता जेवू. जेवू. भूक लागली आहे कारण की सकाळी काय खाऊन नाही आलेलो आम्ही. तर जेवणाचा काय प्लॅन आहे ते काकांनाच माहिती. सगळं दर्शन झालेलं आणि मी मगाशी सांगितलं दर्शन चांगलं झालंय. आणि आता आम्ही जातोय जेवायला बाहेरच आज हॉटेलमध्ये. काय खाणार, व्हेज काय नॉनव्हेज? ते आहेत ते अजून. काका तर बोलले मी व्हेज खाणार आहे. आणि एवढं सगळं एवढं चंदन बिंदन लावलं आणि नॉनव्हेज कसं खाणार? बघूया शूट. जर तुम्ही नॉनव्हेज खाल्लं तर शूट नाही मी नॉनव्हेज नाही खाणार, आज व्हेजच खाणार आहे. तर बघूया. आणि आता उद्या तर उद्या जाणार ना, परवा दादा जाणार आहे. आणि आज पाडवा आहे. तर बघूया काका गिफ्ट काय देणार आहे निकाश. तुला काय पाहिजे सांग. आयफोन. वा, काय पण काय पण आयफोन आहे. काय पाहिजे चल एक ते काय ते सांग. काय सांग लवकर. बोलली तर भेटणार नाही बोलली तर- सोन्याचे कानातले काकांचा. तर बघूया काका काय देणार. तर निदा मावशीला पाडवा माहिती नव्हता आज आहे की. नाही तर साडी पाहिजे मला चांगली. तर तिला म्हणजे दुसरी मावशी आहे दर्शना मावशीने सांगितलं की आज पाडवा आहे. तर आता बघू संध्याकाळी सेलिब्रेशन असणार पाडव्याचं. परत उद्या भाऊबीज आहे. आणि बघू आम्हाला दादा काय देणार भाऊबीजला. काय नाही आता आधीच सांगितलं. आमचे गिफ्ट फक्त मुंबईला भेटणार, इथे नाही. तर दादा बघू. चैतूचा बर्थडेचं गिफ्ट पण पेंडिंग आहे ना तू. इथे भाऊबीजचं गिफ्ट बाकी आहे आता. आणि बर्थडेचे माझा पण बर्थडे येतोय 29 डिसेंबर. नाही आम्हाला अलग अलग पाहिजे. ते बघूया तर जेवूया कारण का भूक लागली आणि सकाळी काहीच नाही खाल्लेलं आम्ही सगळे कोणीच. ते काकाने खाल्लेलं थोडं पण आम्ही अजिबात नाही. नाव बघू शकतो हरिभवनम आहे ना, हरिभवन. तिथे ॲम लिहिलं मला. हे बघ कॅन्टीन सर्व्हिस बघूया. आणि ते आईस्क्रीम तुम्ही खुर्ची घेऊया हा आपण. इथे सगळे बसले दादा. आणि कोणतरी बोललेलं की मी व्हेज खाणार आहे. इथे दाखवा. त्या लोकांनी टिक्के सगळ्यांनी पुसल्या. आता इथे आम्ही नॉनव्हेज खाऊ. बघूया दादा नॉनव्हेज की व्हेज. बघू आता पप्पा भाजी खातील ते सांग. व्हेज नॉनव्हेजसाठी लोकांनी टिक्के पुसले. आणि इथे फर्स्ट पहिल्यांदा नाही एकदा आलेली हट्टी आली तेव्हा आम्ही रोबोट होता इथे. आता हाय की माहिती नाही. ग्रेव्ही काय चिकन गाईस इथे मी तुम्हाला मगाशी बोलली की ते रोबोट पण आहे. आणि तुम्ही इथे सुनतो नाही हा रोबोट फक्त येऊन टेबला तिथे येतो तर जास्त काय नाही करत. मला हा पहिला आवडलेला पण नंतर माहिती पडलं असं आहे तर नाही आवडत आता मला. आणि ते लोक जेवण भरवणार म्हणून याला आवडलेला. आणि ते सायकलला भूक लागली. सकाळी काय नाही खाल्लेलं. तुला भूक लागली आहे की भूक लागली आहे तुला विचारते. भूक लागली आहे उपाशी राहा. खाते तुझा
एक सांगितलेलं. ते एक पाण्याची हे काय बॉटल द्या. मागवलं हे तू काय मागवलेलं चिकन हे चिकन आणि चिकन एक ग्लास दे का ते? रोटी मीठाशीला नान इथे बघू आता जेवू आणि आता कुठे शूट झालं तरच नाही तर आम्ही जेवायला लागू कारण की आता भूक लागली बघू आम्ही तुम्हाला रिव्ह्यू सांगू कसे मस्त आहे जस्ट जेवून येऊन झालंय मस्त वाटलं जेवण कसं झालं जेवण आणि परत नंतर आम्ही बन परोठा घेतलेला आणि बिर्याणी घेतली तेव्हा पण तेव्हा शूट नाही केलेला आम्ही आणि आता जाऊन झोपू कामं तर हाय करायची पण बघू झोपणार कसं होतं जेवण मस्त होतं. काय बोलतात काय नाही बोलू. चालेल बघूया इव्हनिंग मध्ये काय होतं आउटफिट आहे आणि ते काकांचा आउटफिट आहे उभे राहून नंतर दाखवूच आम्ही हे बघा दाखवलं होतं उभे राहून तर असं आउटफिट आहे आणि आता काका आम्हाला काहीतरी सांगत होते ते सांगा ब्लॉगमध्ये तुम्हाला ना मी आता सांगा काय आहे ते 3 डिसेंबरला 3 डिसेंबरला ना आमच्या गावच्या घराचा गृहप्रवेश आणि गृहशांती आहे त्याच्यासाठी ना आम्ही ट्रेडिशनल कॉस्ट्युम घालणार आहोत मी आणि दादा वेटी म्हणजे साऊथ इंडियन तमिळमध्ये वेटी बोलतात ती व्हाईट लुंगी आणि त्याच्यावर सिल्कचं शर्ट माझं आणि दादाचं सेम व्हाईट असणार आणि सियाचं आणि चैतूचं चोली घेणार आहोत आम्ही सेम दोघांनाही सेम चोली तर असं आमचं आउटफिट असेल आणि हे घर प्रवेश बद्दल बोलतात आहे जे 3 डिसेंबरला आहे गावच्या घरचं आहे हा आणि तेव्हाचं अजून तेव्हा पण शूट करू बघू तेव्हा पॉसिबल झालं तर शूट करून कारण का तिथे नेटवर्क इश्यू खूप असतो म्हणून पण नेटवर्क इश्यू मध्ये शूट करायचं काय संबंध हा ते युट्यूबला ब्लॉग कसा जाणार जर नेटवर्क इश्यू असला तर आता ते जाणार कसं म्हणजे नंतर आल्यानंतर टाकायचं ना हे उचलून घाल का खाली काहीतरी अटकतंय गाईस इथे आता कसली प्रिपरेशन चालू आहे पाडवा पाडवा रील झाल्या बनवून तुम्ही इंस्टाग्राम नाही तर फेसबुकला बघू शकता इथे थांबा जरा ते का चालू करू ह्याचा हे नाहीये पाडव्याचं गिफ्ट नाही आणले यावे कसं वाटतं काय नाही राहून दे चालेल चला आता जेऊ बिऊ मस्त पाडवा मस्त आला अरे अजून एक रील बनवायचं आहे ते अजून रील बनवायची ते बघा खडे त्या कोणाला मारलं आणि हा आमचा दुसरा बाप कितवा 4था 5वा बाप बाबू काय ऐकताय तू बापच पोलीस इथे लोक काका एक कटर दे का ते का हॅलो बोला काहीतरी आज. नमस्ते मॅडम नमस्ते नाही तर काय म्हणायचं आता काय आता दिवाळीची सिरीज इथे एंड होणार आता आहे अजून दिवाळी- फक्त एकच ब्लॉग भाऊबीज एकच भाऊबीजेच आहे भाऊबीजेचं काय एवढं स्पेशल नाही आहे भाऊबीजचं स्पेशल गिफ्ट असणार आहे पण ते दिवाळीनंतर नाही ना दादा इथे घेऊ शकते काकांबरोबर जाणार तेच सांगत होतो त्यांना एक gift. सांगा पूर्ण दिवस कसा गेला आजचा पूर्ण दिवस मस्त गेला खूप छान गेला माझी सुट्टी आजच संपते त्याच्यामुळे उद्यापासून मी ड्युटीवर असणार आणि ही 3 जण घरी असणार आणि परवा दादा पण जाणार ते पण सांगा परवा दादा जाणार मग ही घरची कामं करत राहणार 2 जणी मी त्याला मदत करणार उद्या भाऊबीज आहे त्या भाऊबीजेची उद्या आता तयारी चालू करायला स्पेशल गिफ्ट स्पेशल दादा देणार आहे दादा चल गिफ्ट मी आज खूप थकलो आहे या लोकांचे फोटो काढून गिफ्ट गिफ्ट खूप वैतागलो आहे भाऊबीजचं भाऊबीज गिफ्ट हा मला सण आवडत नाही जास्त त्याचा लॉस होतो आमचा जास्त रक्षाबंधन रक्षाबंधनला पण लॉस होतो हे लोक समोरून काही देत नाही पप्पाने घेतलेलेच कपडे मला परत चिपकवतात ही लोक कधी असं नाही स्वतःहून केलंय काहीच देत नाही स्वतःहून काय देतो? बघूया आम्ही यावर्षी मुंबईला काय देऊ देताय. ना मुंबईला देऊ आम्ही नाही नाही बघू यावर्षी काय देणार आहे ही लोक तुम्ही काय देणार तुमच्या बहिणीना आमच्या बहिणी सगळ्या गावी असतात मुंबईला असतात त्याच्यामुळे आम्ही असं काय नाही फक्त शुभेच्छा देऊ शकतो बाकी काय नाही सध्या पण केव्हा तरी एखाद्या वर्षी मी दिवाळीला जायचं नेक्स्ट फ्युचरमध्ये केव्हा तरी प्लॅनिंग करेन आणि मी जाईन आणि आता काका आम्ही
इथून किती तारखेला जाणार? आम्ही 3ला 3 तारीखला जाणार. जाणार. परत- त्याच्या आधी 2 तारीखला आमची सेमी फायनल आहे, क्रिकेटची मॅच आहे आमची. त्या बघायच्यासाठी स्पेशल गेस्ट म्हणून आमची छोटी मुलगी सिया परब आणि मोठी मुलगी चैतन्या परब स्पेशल गेस्ट असणार आहेत तिथे. आणि गाई स्पेशल म्हणजे नीता मावशीचा बर्थडे 9ला आहे. आणि नंतर बघू सेलिब्रेशन हळू बोलते कारण की ते किचन मध्ये ती ऐकणार हो, स्टेडियम मध्येच असणार तेव्हा ती. ते नाही. हा, तर तेव्हा बघू. आम्ही बड्डेचं पण प्रिपरेशन करते साईड बाय साईड, पण तिला आम्ही सांगितलंय की नाही करणार यावी, नको बड्डे. ओके, बाय बाय. बाय बाय. जेवूया. जेवण काय बोला? जेवण काय आहे? जेवण काय आहे मला माहिती नाही, ते आता जेवण आल्यावरच समजेल. आणि मला तसं पण ते आवडत नाही जेवण काय आहे बघितलेलं, समोर आल्यानंतर बघायला आणि खायला आवडतं. काकांना माहितीये जेवण काय, मुद्दाहून काका रिॲक्शन नाही नाही, मला नाही आवडत, विचार तिला. चला आता पाडवा झालेला अशा प्रकारे. आणि साडी मी दाखवली आहे की माहिती नाही, नाही दाखवली असेल तर क्लिप टाकेन मी हो हो, ब्लॉगच्या नाही एंडिंगला. तर बघूया. चला भेटूया. जेवूया आता. बाय बाय. बाय. दादा थकलेला आमचे फोटो काढून. तर आता मी व्लॉग एंड करते. आजचा दिवस आजच्यासाठी एवढंच. आणि इथे नीता मावशी पिस्ता खाते. आणि आजच्यासाठी एवढंच. आता बघूया उद्या काय होतं. आजचं तर झालंय सगळं, उद्याचं बघूया. तोपर्यंत स्टे ट्यून. गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. बोल ग. चालेल. चला तर आता काका काय करणार? मसाज. खाली आतमध्ये असेल बघ कुठे. हो बघ. चलो बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर.